नमस्कार, मी सुनील बनसोडे. बुलंद आवाज न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया अवघ्या 2 दिवसांनी येऊन ठेपली असतानाच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नळदुर्ग येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पदयात्रा काढून पक्षाचे चिन्ह व मतदार जागृती करण्यात आली. जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या पदयात्रेस भवानी चौकातून सुरुवात झाली. गवळी गल्ली, मराठा गल्ली, काजी गल्ली मार्गे किल्ला गेट, कुरेशी गल्ली, भीमनगर, बौद्धनगर, रहीमनगर येथील मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करून चिन्ह असलेले पत्रकही वाटप करण्यात आले. या पदयात्रेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोरे, शफीबाई शेख, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर, नगरसेवक मुस्ताक कुरेशी, बशीर शेख, अजित अण्णा, तर काँग्रेसच्या वतीने नगरसेवक नय्यर जागीरदार, नगरसेवक बसवराज दरणे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नवाज काझी, रणजितसिंह ठाकूर, इमाम शेख, दत्तात्रय कोरे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील झाले होते. यावेळी बोलताना प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रचार बहुत अच्छा चल रहा है. मैं शहर अध्यक्ष कांग्रेस का नवाज काजी कांग्रेस की तरफ से और राष्ट्रवादी की तरफ से भी बात कर रहा हूँ. पदयात्रा चालू है और ये हमारी कार्नर बैठक तो पहले हो चुकी है. लोगों में प्रतिसाद अच्छा है और कांग्रेस और राष्ट्रवादी मिलकर काम कर रहे हैं, इसलिए हमारा गांव बहुत अच्छा इस पर चल रहा है और हो सकता है हम ज्यादा लीड दे सकते हैं. ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या वेळेसपेक्षा जास्त मतानं आणि जास्त लीडनं ह्यावेळेस राष्ट्रवादी नळदुर्ग काँग्रेस नळदुर्गमधून जास्तीत जास्त लीड देण्याचा आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व प्रमुख पदाधिकारी प्रयत्न करतोय आणि मोठ्या प्रमाणात जिल्हाभरामधून बी अशी रिपोर्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील हे प्रचंड बहुमताने निवडून येतील. गेल्या वेळेस मोदी लाटेमध्ये देखील नळदुर्ग ह्या शहरानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यावेळेसचे उमेदवार डॉक्टर पद्मसिंह पाटलांना त्यावेळेस लीड दिली होती. ह्यावेळेस तर अँटी इन्कम्बन्सी आहे, ह्या सरकारच्या विरोधामध्ये लाट आहे आणि ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या सरकारने शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुणांसाठी कुणासाठीच काही काम केलं नाही. त्याच्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी ह्या सरकारच्या विरोधात आहे. त्यामुळं ह्यावेळेस राणा जगजितसिंह पाटील हे प्रचंड बहुमताने निवडून येतील अशा पद्धतीची परिस्थिती ह्या संबंध जिल्ह्यामध्ये, ह्या मतदारसंघामध्ये निर्माण झाली. प्रयत्न करत आहे. नळदुर्ग शहरातील काँग्रेस पक्षाचे सर्व युवक काँग्रेस कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वजण या ठिकाणी आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना जास्तीत जास्त मताची लीड नळदुर्ग शहरातून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. त्या ठिकाणी जनतेचा मोठा उत्साह या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळत आहे. त्या अनुषंगानं या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील साहेब यांना जास्तीत जास्त मताची लीड या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही देणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला मी ग्वाही देतो.